काय झालं? आता आपल्या घरात नाही जाऊ शकणार. काय झालं सुनबाई? आता आईने फोन केला होता की पूजा करायच्या अगोदर नवीन घरात गृहप्रवेश नाही करायचा. पण दयावहिनी आपण तर फक्त रेनोव्हेशन केलंय ना. पण आईने सांगितलंय की दुरुस्ती करताना त्या जागेवर राहणाऱ्या लाखो जीवजंतू, देवी देवता यांना खूप त्रास होतो. त्यासाठी पूजा करून त्यांची क्षमा मागून त्यांना प्रसन्न करून नंतर त्या घरात गृहप्रवेश करायला पाहिजे. दयावहिनी आता इतका वेळ कुठे आहे? आता जर आपण पूजा केली तर गृहप्रवेशाचा मुहूर्त निघून जाईल. बरोबर आहे. मला माहितीये मेहता साहेब, पण आईने सांगितलंय. मला काय वाटतं, इतका वेळ थांबलो तर अजून थोडं थांबू, पूजा करून घेऊया नाही का? ओके, करून घेऊयात ना टपूचे पप्पा. नाही बघा, आस्थेबाबत काही प्रश्नच नाहीये, ते योग्यच आहे, पण आपल्याला व्यावहारिक दृष्ट्या विचार करायला हवा ना. हो प्लीज. ओ यारो, आपल्याकडे वेळ असता तर आपण पूजा नक्कीच केली असती. बाबा रद्द गृहप्रवेश करणं रद्द. बाबा मला कोणतीही जोखीम घ्यायची नाहीये. आपण पूजा केल्या विना जर गृहप्रवेश केला आणि देवी देवता जर माझ्यावर रागवले तर लग्नासाठी मला कोणती मुलगी नाही मिळणार. यांचं काहीतरी वेगळंच बाबा. अरे वेगळे कसलं, नेहमीच आहे. आपलंच नाणं खोटं असेल तर देवी देवतांना खुश करून काय फायदा? म्हणजे सोडी तुला म्हणायचंय काय मी खोटं नाणं आहे? पोपट भाऊ शांत रहा, शांत. पोपट भाऊजी. ओ नाही बुबू, मला असं नाही म्हणायचंय. मी तर हे म्हणतोय की आपण आपल्या नवीन घरात जाऊया. नाही मला सगळं माहितीये. तू मला दिवसा डोळ्या सगळ्यांसमोर खोटं नाणं म्हणालास. हा गोल्डन ग्लोब अवॉर्ड विनर वरिष्ठ युवा पत्रकार पोपटलालचा अपमान आहे. ओ यार, कमाल आहे तू पण ना. यार वार काही नाही, आता तर काही होऊ देत, मी पूजा करणारच आहे. अरे भाऊ, पोपटलाल हट्ट का करतोयस तू? हट्ट सोड ना. मेहता साहेब, माझ्या हट्टाचा प्रश्न नाहीये. दयावहिनीच्या आईने पण हेच सांगितलंय ना. तुम्हा सर्वांनाच असं वाटतंय की आपण पूजा करायला हवी. आता चर्चा करायची याच्यावर. मग मागवा खुर्च्या बिरच्या, बसून आता चर्चा करूया. आणि काय सुरू केलं? गप्प बसा सगळ्यांनी, गप्प बसा सगळ्यांनी. आता कुणी काही बोलणार नाही, फक्त मी बोलणार आहे. मला असं वाटतं की आपण नवीन घरात प्रवेश करण्यासाठी एवढी वाट पाहिलेली आहे तर थोडी आणखी बघूया. मला असं वाटतं की कुणाच्याही मनामध्ये कसली शंका राहू नये म्हणून आपण पूजा करून टाकू. हो झालं, बघा ठरलं. बापूजी बोलले म्हणजे निर्णय झाला. पूजा करायचीच आपण. ओके, नो प्रॉब्लेम. थँक्यू बापूजी. पण बापूजी, इतक्या लवकर पूजेची तयारी कशी करायची? वेळ खूपच कमी आहे आणि भटजींची पण व्यवस्था करावी लागेल. इतक्या लवकर मला शक्य वाटत नाहीये. करेक्ट आहे. नाही मेहता साहेब, भटजींना बोलवण्याची जबाबदारी माझी. मग ठीक आहे, जर भटजींना तू बोलवतोयस तर करून घेऊया पूजा. अच्छा भिडे, आत्ताच्या आत्ता भटजींना फोन कर आणि त्याने इकडे बोलवून घे. प्लीज प्लीज. हा हॅलो. हा गुरुजी, मी आत्माराम तुकाराम भिडे बोलतोय, गोकुलधाम सोसायटीचा एकमेव सेक्रेटरी. तुम्ही आताच्या आता आमच्या सोसायटीमध्ये येऊ शकता का प्लीज? अरे आले गुरुजी आले या गुरुजी, लवकर आले, वेळेत आले. चला लवकर करा. थँक्यू व्हेरी मच. आमच्या सांगण्यावरून इतक्या कमी वेळात सुद्धा तुम्ही इथे आलात. चला या आत्मारामजी, तुमच्या घरात पूजेचा शुभारंभ करूया. नाही गुरुजी, फक्त आमच्या घरातच पूजा नाही करायची आहे. मग अरे तुमच्या सगळ्यांच्या घरी पूजा करायची आहे. काय आत्मारामजी, माझ्याकडे फक्त 2 तासांचा अवधी आहे. अरे बापरे, आता? आणि या 2 तासात मी इतक्या सगळ्या घरांमध्ये एकटा कसा काय पूजा करू शकतो? मला क्षमा करा. हो यारो, याने तर टेन्शन वाढवलं. आता काय करायचं? जेठाजी, दयावहिनी, तुम्ही तुमच्या घरात पूजा करून घ्या. अरे हा जेठालाल, खूप चांगली आयडिया. तू तुझ्या घरात पूजा करून घे. बघ, आमचा फ्लॅट तर तुझ्या फ्लॅटच्या खालीच आहे ना, मग आम्हाला तर पूजेचा लाभ आपोआपच मिळणार. तुझ्याच घरात पूजा करून. नाही मला असं वाटतं की पोपट भाऊंना आपल्या घरात पूजा करून घेण्याचं जास्त मन आहे ना, तर पोपट भाऊंच्या घरीच पूजा करूया.
गुरुजी तुम्ही पोपट भाऊंच्या घरी पूजा करा हं? हा ठीक आहे. ओय करेक्ट आहे. तसंही सगळ्यात जास्त हाच उड्या मारत होता. अरे नाही 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 नाही. फक्त माझ्या एकट्याच्या घरात पूजा होणार आणि तुम्हा सगळ्यांच्या घरात नाही होणार असं कसं होऊ शकेल? रद्द बाबा रद्द. फक्त माझ्या घरात पूजा करणे रद्द. बाबा भिडे तू सोसायटीचा सेक्रेटरी आहेस. सोसायटीचा प्रतिनिधी होण्याच्या नात्याने पूजा तुझ्या घरी करूयात. भटजी बुवा पूजा याच्या घरी करा. अरे मी सेक्रेटरी आहे म्हणून माझ्या घरी पूजा होणार हे कुठलं लॉजिक आहे? अरे कोणाच्याही एकाच्या घरी करा चला ना. बापूजी काय बोलतायत बापूजी? शांत व्हा सगळ्यांनी, शांत व्हा. दया. अरे याच्या घरात करा, त्याच्या घरात करा, असं करता करता गृहप्रवेशाचा मुहूर्त टळून जाईल. आपण एक काम करूया, आपण सगळ्यांनी मिळून सोसायटीच्या मंदिरामध्ये पूजा करूया. काय बरोबर आहे की नाही गुरुजी? उत्तम, अतिउत्तम. धर्म आपल्याला सदैव समान भावतेचा उकार करवतो. अगदी बरोबर. जर सगळ्यांच्याच भावना एका कुटुंबासारख्या आहेत तर मग एकाच स्थानावर पूजा करण्यास काहीच हरकत नाहीये. व्हेरी गुड. गुरुजी आमच्या भावना एका परिवारच्या नाहीयेत. आम्ही सगळे एका परिवारासारखेच आहोत. थँक्यू काकाजी, तुम्ही खूपच चांगला उपाय सुचवलात. बरोबर आहे. अगदी मस्त बापूजी. तर आता हे ठरलं की सोसायटीच्या मंदिरात सगळ्यांच्या घराची पूजा एकत्र होईल. ओय खूपच छान, ओय खूपच छान. ओय सोनिये हे चालेल ना? चला आता सगळ्या देवी देवता प्रसन्न होऊन जातील आणि माझं लग्नही लवकरात लवकर होऊन जाईल. बाबा थँक्यू प्रत्येकाला. थँक्यू थँक्यू थँक्यू. अच्छा गुरुजी तुम्ही लग्नाच्या सामानाची पूजेच्या सामानाची यादी आणली तुम्ही? हे घ्या पूजेच्या सामग्रीची यादी. इकडे जा इकडे जा इकडे जा इकडे जा भिडे अंकल. पूजेची सगळी सामग्री आम्ही घेऊन येऊ. ठीक आहे? तर मी आत्माराम तुकाराम भिडे गोकुळधाम सोसायटीचा एकमेव सेक्रेटरी तुम्हा सर्वांना सांगू इच्छितो की थोड्या वेळानंतर आपण सगळ्यांनी तयार होऊन सोसायटीच्या मंदिरात पूजेसाठी भेटायचं.